नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे। इकडे अर्जुनला आता सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र दिसलेलं आहे आणि त्या तुळशीपत्रावरून अर्जुनला आता सायलीच तन्वी असल्याचा संशय निर्माण झालेला आहे। म्हणजे योगायोगाने तन्वीच्या पायावरचं तुळशीपत्र अर्जुनला सायलीच्या पायावरती दिसलेलं आहे। पण मंडळी आता इकडे एक खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे महिपत हा आता जेलमधून बाहेर सुटून आला आहे आणि त्याच महिपतने आता इकडे अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून अर्जुन सायलीला मारण्याचा खूप मोठा कट आणि कारस्थान केलेला आहे आणि अर्जुन सायलीला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची आता महिपतने स्वतः सुपारी घेतली आहे। तर मंडळी आता नेमकं हे सगळं कसं घडतं, महिपत इथपर्यंत कसा पोचला आणि अर्जुन सायलीला आता महिपतच्या तावडीतून कशा पद्धतीने सोडवतो, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया। पण प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मंडळी, जेव्हा तिकडे अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा गाडीतून उतरतात, अर्जुन आता गाडीतील सगळं सामान काही बाहेर काढत असतो आणि त्याच वेळेला सायली आता तिकडे समोर येते आणि सायलीला तिथे उतरल्या तिचा भूतकाळ म्हणजे लहानपणी तन्वी जेव्हा तिथे गेली होती तेव्हाचा सगळा भूतकाळ तिला आठवायला लागतो आणि ती सायली हळूहळू पुढे जाते आणि तेवढ्यात अर्जुनचं लक्ष जातं की बायको केव्हाच पुढे निघून गेली आहे। तर सायलीला इकडे आता प्रतिमा आणि रविराज सोबत जेव्हा ती इकडे मंदिराकडे आलेली असते तेव्हाच्या सगळ्या आता गोष्टी आठवायला लागल्यात। तिथे असलेली दुकानं, सायली तिथे पेरू मागण्यासाठी करते तो हट्ट, ते सगळं सगळं काही दिसत असतं आणि जेव्हा आता अर्जुन समोर येतो तेव्हा सायली अर्जुनला याच सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करते। हे बघ ना, इथे तेव्हा एक दुकान होतं, तिथे एक माणूस होता, तिथे एक आजी होत्या, त्या आजींचं छोटंसं दुकान होतं। हे सगळं सगळं काही आता सायलीला जसंच्या तसं लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात। त्या आजी तिथे येणाऱ्या लोकांच्या चप्पल वगैरे सांभाळायच्या, हे सगळं सगळं काही आता सायलीला नीट आठवलंय आणि तिने हे आता अर्जुनला सांगितले। अर्जुन म्हणतो की बायको, हे तुला सगळं कसं माहीत आणि हे तू तू कधी आली होती इकडे? आता अर्जुननी हा प्रश्न विचारल्यावर सायली मात्र गोंधळते। ती तिच्या न कळत ह्या सगळ्या गोष्टी बोलून गेलेली असते आणि तिला हे सगळं आता भूतकाळात आठवत होतं, पण आता अर्जुनला कसं सांगायचं? सायली म्हणते की ते माहीत नाही, पण कदाचित माझ्या लहानपणी ह्या गोष्टी कदाचित घडून गेल्या म्हणून मला आठवत असतील। पण मंडळी, मला आता इथे स्वतःलाच एक प्रश्न पडलाय की सायलीला इथे आल्यानंतर त्या आजी आठवल्या, लहानपणीच्या त्या सगळ्या गोष्टी आठवल्या, पण सायलीला मग इतके दिवस प्रतिमाचे, रविराज आणि पूर्णाजीची भास होतात, मग तिला ते का नाही आठवलं की आपणच तन्वी आहोत आणि पूर्णाजी तिची आई आहे वगैरे? कारण त्या मंदिराच्या बाहेर एक लेडीज बसायची, हे तिला अगदी बरोबर आठवते। असो, पण आता ह्या आजी जेव्हा इथे बसलेले असतात तेव्हा सायली त्यांच्याजवळ येते। त्याच आजी आहेत, म्हणजे सायली जी म्हणाली की एक बाई इथे बसायच्या, त्याच आजी आता इथे त्यांचं वय झालेलं असतं आणि सायली त्यांच्याकडून पूजेचं ताट घेते आणि अर्जुन आता ते ताट पकडत असतो। अर्जुन म्हणतो, माझ्याकडे दे बायको, तुला त्रास होईल। सायली म्हणते, नाही, मलाच हे पकडायचंय, तुम्ही माझ्याकडे द्या बरं। आणि सायली आता इकडे अर्जुनकडे लहानपणी जसा हट्ट करायची तसा हट्ट करत असते आणि तेवढ्यात आता त्या आजी म्हणतात की एक लहानपणी अशीच एक मुलगी यायची बऱ्याच वर्षापूर्वी, ती सुद्धा अशीच हट्ट करायची, तिला सुद्धा देवीचा गुळा स्वतः उधळायचा असायचा। आणि हे आता म्हटल्यानंतर सायलीला पुन्हा तिच्या भूतकाळातल्या त्या गोष्टी आठवायला लागतात की प्रतिमाकडे ती ताट घेण्यासाठी हट्टपणा करायची, स्वतः गुळाला उधळायची, ते सगळं पुन्हा आता दिसायला लागतं। सायली म्हणते की लहान मुलगी, साधारण किती वर्ष झाली असतील हो त्या मुलीला, ती इकडे यायची? तेव्हा आता त्या आजी म्हणतात की साधारण 20-22 वर्ष झाली असतील, पण त्यानंतर ह्या 20-22 वर्षात ती मुलगी कधी आलेली मला दिसली नाही। आता सायली तिथे त्या आजींसोबत गप्पा मारत बसलेली असते। अर्जुन म्हणतो, बायको किती उशीर झालाय बघ, केवढं ऊन डोक्यावर आलंय, चल तू लवकर, आपण लवकर निघूया। आणि आता अर्जुन सायली दोघं सुद्धा तिथून मंदिरात आत जाण्यासाठी निघतात, पण तेवढ्यातच सायलीची आता ठेच लागून चप्पल तुटते आणि तिथे असलेला काटा आता सायलीच्या पायाला लागतो। सायली ठेच लागून खाली पडणारच असते, तेवढ्यात अर्जुन तिला आता सावरतो आणि तिला पकडतो। अर्जुन आता तिथे घाबरलेला आहे, कारण कल्पनाने त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की सायलीची काळजी तुला घ्यायची आहे। आणि आता सायली पडली असते आणि तिला काही झालं असतं तर अर्जुन म्हणतो, बायको तुला काही लागलं तर नाही आहे ना? आणि सायली म्हणते, हो काहीच नाही झालं, थोडीशी ठेच लागली आहे फक्त, पण हे बघा ना, माझी चप्पलच तुटली। अर्जुन म्हणतो, अरे बापरे, मला माहीत होतं हे असंच काहीतरी होणार आहे, म्हणून मी ऑलरेडी एक चप्पलचा जोड एक्स्ट्रा घेऊन आलेलो आहे। आणि अर्जुन आता त्याच्या बागेतील तो चप्पलचा जोड असतो एक्स्ट्रा, तो बाहेर काढतो आणि सायलीच्या पायाला घालणारच असतो, तेवढ्यात सायलीच्या पायाला बघतो की तर ती तिथे जखम झालेली असते। अर्जुनने सायलीच्या पायाला लागलेलं रक्त पाहून तो प्रचंड पॅनिक होतो आणि म्हणतो, बायको हे काय, तुला गं लागलंय? सायली म्हणते, हो एवढं काय नाही, थोडंसंच लागलंय। पण आता अर्जुन सायलीचं अजिबात ऐकत नाही, तो तिला खाली बसवतो आणि तिच्या पायाला आता तो पाहत असतो आणि तेवढ्यातच तिच्या पायावरचं जे तुळशीपत्र आहे त्याकडे सुद्धा अर्जुनचं आता इकडे लक्ष जातं। म्हणजे सायली आता तिच्या पायाला जे लागलेलं ब्लड आहे ते सगळं काही क्लीन करत असताना अर्जुनला आता
पायावरच्या तुळशीपत्राची खूण क्लिअरली दिसलेली आहे. आता आपण मागे पाहिलं होतं की प्रिया आणि सायलीचा पाय जाळावा आणि ती जन्मखूण निघून जावी म्हणून तिने तो केलेला एक प्रयत्न असतो. पण शेवटी ती जन्मखूण आहे. भले तो पाय तिचा भाजला असला तरी जन्मखुणीचा डाग अजूनही सायलीच्या पायावरती तसाच आहे. आणि अर्जुनला आता हे बघून मोठाच धक्का बसलाय. अर्जुन म्हणतो की सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण ही तर तन्वीच्या पायावरती होती आणि मग सेम सायलीच्या पायावर सुद्धा आहे. आता अर्जुनने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र तर पाहिलं, पण तो सायलीला काही विचारणार तेवढ्यातच तिथे महिपतने जे पाठवलेले गुंड आहेत ते आता तिकडे अर्जुनचं लक्ष जातं आणि त्यातील एका गुंडाने इथे महिपतला फोन केलेला असतो आणि त्याने आता अर्जुन सायलीचा फोटो दाखवत ते हेच आहेत का ते कन्फर्म करत असतात. आणि आता अर्जुनला हे कळतं की ते दोघं जण आपल्याकडेच पाहत आहेत. अर्जुन सायलीला म्हणतो की बायको चल लगेच इथून, आणि तो त्याच्याकडे असलेला चप्पलचा एक जोड असतो जो सायलीला देतो. आणि आता दोघंसुद्धा घाईघाईने निघाले असतात. सायली म्हणते हो काय झालं, एवढी का घाई करताय, काही झालं का? अर्जुन म्हणतो बायको काही नाही, तू लगेच आताच्या आता इथून चल. आणि अर्जुन आता सायलीला घेऊन जाणार तेवढ्यातच महिपतचे ते दोन्ही गुंड समोर येतात आणि अर्जुन सायलीची आता इथे तरी वाट अडवली आहे. अर्जुन म्हणतो की साईड द्या, आम्हाला इथून जाऊ द्या. पण आता ते काही ऐकायला तयारच नाही आहे. आणि आता त्यातले ते गुंड आहेत ते सायलीची छेड करायला सुरुवात करतात. आणि ह्या सगळ्यामुळे आता अर्जुनचं डोकं मात्र सटकतं. अर्जुन म्हणतो की आमची वाट सोड, नाहीतर मी इथे तुमचे हात पाय तोडून ठेवेन. पण ते दोघंही आता ऐकत नाही आणि हसायला लागतात. आणि त्यातील एक जण आता अर्जुनवर हल्ला करतो आणि तेवढ्यातच दुसऱ्याने आता इकडे सायलीला पकडले. सायली म्हणते की सोड सोड मला सोड, पण आता तो गुंड जो आहे तो सायलीला गच्च पकडून ठेवतो. सायली ते स्वतः त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तिला जमेल तेवढे ते प्रयत्न करतोय, पण आता ते काही शक्य होत नाही. तर अर्जुन आता दुसरा जो आहे त्याच्यासोबत त्याची मारामारी सुरू आहे, फायटिंग सुरू आहे. सायली म्हणते सोडा मला, आम्ही काय केले तुमचं, तुम्हाला काय हवं आहे सोडा म्हणते ना, पण तो काही सोडायला तयार नाही आहे. पण अर्जुनने मात्र आता ते दोघांना सुद्धा चांगलं धू धुतलेलं आहे. पण हे गुंड कोण आहेत आणि कोणी पाठवले, आता अर्जुन त्याला विचारत असतो. बोलतो की सांग तुला कोणी पाठवलंय, तू का हल्ला केला आमच्यावरती? तो गुंड मात्र आता इथे अर्जुन समोर तोंड उघडायला तयारच नसतो. पण अर्जुनने मात्र आता त्याला इतका चोप दिलेला आहे की त्याचा आता नाईलाज झालाय आणि त्याने मात्र आता अर्जुन समोर तोंड उघडलेलं आहे. आणि महिपत शिखरेने आपल्याला सुपारी दिली आहे असं आता त्याने सांगितलंय. आणि आता अर्जुन हे ऐकल्यानंतर अर्जुन त्याला आणखी मारत असतो. पण आता दोघंसुद्धा इथे अर्जुनच्या तावडीतून निसटलेत, पळून गेलेत. आणि आता जेव्हा महिपत शिकरेचं नाव ऐकून आता मात्र अर्जुन आणि सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे महिपत हा जेलमध्ये खोटं वागून जेलमधून बाहेर तर सुटला, पण त्याने पुन्हा आता ह्या गोष्टीला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो की बायको इथे तुझ्या जीवाला धोका आहे, आपण देवीचं दर्शन नंतर घेऊ, आपण आत्ताच्या आता घरी जायला हवं. सायली म्हणते की पण अहो आईने तर एवढा विश्वासाने पाठवलं आपल्याला इकडे. अर्जुन म्हणतो की आता तुझा जीवाला धोका आहे, आपण इथे सेफ नाही आहोत. सायली म्हणते हो असं काय करताय, मंदिर बघा ना इथे जवळच आलेलं आहे, अगदी जवळ मंदिर आहे, आपण पटकन जाऊन येऊया. अर्जुन म्हणतो तू बायको अजिबात ऐकणार नाही आहेस का, हट्टीपणा करणार आहेस का? बायको आत्ता आपण ह्या दोघांच्या तावडीतून वाचलो आहे, जर तुला काही झालं असतं तर? नाही मला अजिबात कोणती रिस्कच घ्यायची नाही आहे, आपण आत्ताच्या आता घरी परत चाललो आहे, आपण मंदिरात जाण्यासाठी पुन्हा कधीतरी येऊ, पण आता नाही. आणि असं म्हणत अर्जुन सायलीला आता तिथून घेऊन निघून जातो. सायलीला खूप वाईट वाटतं की आपल्याला इथे येऊन पण देवीचं दर्शन घेता नाही आलं. पण सायली इथून जेव्हा आता परत जात असते तेव्हा मात्र तिला पुन्हा भूतकाळातल्या काही गोष्टी आठवायला लागतात आणि सायलीला तिथून जाण्याची आता इच्छाच होत नसते. अर्जुन म्हणतो बायको काय झालं, चल लवकर. आणि अर्जुन आता घेऊन तिला गाडीमध्ये बसतो. इकडे अर्जुन सायली आता घरी आलेत, पण अर्जुन सायली लवकर आलेले पाहून आता कल्पना आणि बाकी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की म्हणजे हे लोक देवीचं दर्शन घेऊन एवढ्या लगेचच कसे काही रिटर्न आले. त्यावर आता सायली अर्जुन आता ह्या सगळ्यांना काही सांगणार असतोच. म्हणजे महिपतच्या गुंडाने आपल्यावरती हल्ला केला ही गोष्ट सांगणार असते. तेवढ्यात सायली आता अर्जुनला अडवते आणि म्हणते की नका सांगू, आईंना आणखीन टेन्शन नका देऊ, घरात आधीच भरपूर टेन्शन आहेच आणि त्यात आपण हे सांगितलं तर त्यांना अजून त्रास होईल, तुम्ही आईंना आता काही सांगू नका. आणि सायलीच्या सांगण्यामुळे अर्जुनसुद्धा आता जो झालेला जो सगळा प्रकार आहे तो घरी कोणालाही सांगत नाही. आता अर्जुन म्हणतो की काही नाही, आम्ही ते चाललो होतो आणि बायकोला अचानक त्रास व्हायला लागला म्हणून मग परत आलो. काय आहे बाहेर ऊन पण खूप आहे आणि तिला मळमळायला लागलं, म्हटलं तिकडे जर तिला काही त्रास झाला तर मग एक काम करणार, आम्ही देवीच्या दर्शनाला नंतर पुन्हा कधीतरी जाऊ, पण आता नको. कल्पना म्हणते बरं ठीक आहे, तर सायलीला बरं वाटत नाही आहे ना, काही हरकत नाही आहे, जा तुम्ही आतमध्ये. आणि आता इथे अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा घरी येतात. तर इकडे प्रियाने आता जे पत्र पाठवलेलं असतं ते पत्र अर्जुनच्या हाती लागलं आहे आणि अर्जुनने ते अश्विनला सांगितलं आणि अश्विनने ते कल्पनापर्यंत पोहोचवलंच नाही आहे. प्रिया इकडे पोलीस कॉन्स्टेबल आहे, तिला विचारते मॅडम माझं पत्र तुम्ही पाठवलं का, माझ्या घरी पोचलं का ते पत्र? त्यावर त्या म्हणतात की हो, ते पत्र मी केव्हाच पाठवलं आणि दुपारीच ते तुमच्या घरी पोचलं आहे. तर प्रिया म्हणते की जर पत्र हे घरी पोचलं मग अजून मला भेटायला कसं काही कोणी आलं नाही?
ते पत्र जर कल्पनाला भेटलं असतं तर कल्पना मला भेटायला नक्कीच आली असती. ज्या अर्थी ती मला भेटायला आली नाही याचा अर्थ ते पत्र तिच्या हाती लागलंच नाही आहे. म्हणजे आता प्रिया समजून जाते की हे पत्र नक्कीच अश्विनच्या किंवा अर्जुनच्या हाती लागलं असणार आहे आणि त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली आहे. प्रिया म्हणते की नाही, असं होऊन चालणारच नाही. मला काही झालं तरी ही गोष्ट सुभेदारांना सांगायची आहे. त्यांना हे सांगूनच द्यायचं की मी प्रेग्नंट आहे ते, आणि तोपर्यंत माझी या काही जेलमधून सुटका होणार नाही आहे. म्हणून प्रिया आता इकडे ठरवते की एक काम करूया, त्यापेक्षा आपण पूर्णाजीलाच ही गोष्ट सांगून टाकूया, म्हणजे ही म्हातारी शांत बसणार नाही. आणि त्याच्यामुळे प्रिया आता इकडे पूर्णाजीच्या फोनवरतून पोलीस स्टेशनमधून पूर्णाजीला फोन करते, पूर्णाजीच्या फोनवरती. आता पूर्णाजीने फोन उचलल्यानंतर प्रिया म्हणते की पूर्णाजी मला ओळखलंस का? पूर्णाजी स्टार्टिंगला ओळखतच नाही. पूर्णाजी म्हणते की कोण? प्रिया म्हणते की पूर्णाजी मला ओळखलं नाहीस का? अगं मी प्रिया. प्रिया तुझी तुझी तन्वी अगं. पूर्णाजी अगं तू ओळखलं नाही आहेस का? पूर्णाजी आता पूर्णपणे स्तब्धच होते. म्हणजे प्रियाने स्वतःची तन्वी म्हणून ओळख सांगितल्यानंतर तिला आता मोठा झटकाच लागला. म्हणजे पूर्णाजी आता सायलीला तन्वी समजतायत आणि ही प्रिया स्वतः तन्वी असल्याचं सांगितल्यानंतर पूर्णाजीला आता मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि तन्वीचं जेव्हा खरं रूप सगळ्यांच्या समोर आलं तो दिवस आता पूर्णाजीला आठवतो. प्रिया म्हणते पूर्णाजी ऐक ना, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. अगं मी आई होणार आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आता प्रियाने एवढं सगळं बोलल्यानंतर पूर्णाजीला हे कळतं की म्हणजे अश्विनची बायको सायली म्हणजे तन्वी जिला समजते ती नाही आहे तर ही आहे. आणि पूर्णाजीच्या समोर सगळं चित्र म्हणजे जे होतं ते आठवायला लागले आणि पूर्णाजीला आता पुन्हा एकदा मोठा शॉक बसून ती चक्कर येऊन खाली पडते. तर इकडे प्रताप फोनवर बोलत असतो आणि प्रतापचं त्याच वेळेला लक्ष जातं की पूर्णाजी चक्कर येऊन खाली पडली आहे. प्रतापच्या हातचा फोन खाली पडतो आणि प्रताप जोरातच पूर्णाजी म्हणून ओरडतो. तिकडे कल्पना आणि आता ही विमल दोघी सुद्धा बाहेरून आत येत असतात. त्या दोघींचं सुद्धा लक्ष आता पूर्णाजीकडे जातं. पूर्णाजी चक्कर येऊन खाली पडलेले आहेत. पूर्णाजीला चक्कर येऊन पडलेलं सगळेजण आता पूर्णाजीच्या जवळ धावत येतात आणि पूर्णाजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पना म्हणते पूर्णाजी काय झालं? पूर्णाजीला अशी चक्कर का आली अचानक? आणि आता हे सगळेजण पूर्णाजीला उचलून आतमध्ये घेऊन चाललेत. तेवढ्यात पूर्णाजीचा फोन हा खाली पडलेला असतो आणि तो फोन आता चालूच आहे. प्रताप म्हणतो की पूर्णाजीला असा कोणाचा फोन आला की त्याच्यामुळे पूर्णाची चक्कर येऊन खाली पडली. आणि प्रताप आता तो फोन उचलतो आणि फोन उचलून घेतो तर इकडून प्रिया फोनवरती बोलत असते आणि म्हणते की बाबा मी प्रिया बोलते तन्वी. आता हे ऐकल्यावर प्रताप म्हणतो की तू 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 कशाला फोन इथे केलास? आणि प्रताप आता प्रियाचा फोन कट करणार. तेवढ्यात प्रिया प्रतापला सुद्धा सांगते की बाबा प्लीज फोन ठेवू नका, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. बाबा मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे, प्रेग्नेंट आहे मी. आता ही न्यूजसुद्धा जेव्हा आता प्रतापला कळते, प्रतापला स्वतःला सुद्धा खूप मोठा आता धक्का बसला आहे. म्हणजे फायनली प्रियाचं आता जे कारस्थान पुढे आलंच आहे. म्हणजे प्रियाला आता जे सुभेदारांना सांगायचं होतं की ती प्रेग्नेंट आहे ते आता फायनली सगळ्यांना समजलं आहे. तिकडे पूर्णाजींना घेऊन सगळेजण पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. पण प्रतापला मात्र खूप मोठा धक्का बसला आहे. अश्विन येतो आणि पूर्णाजींना आता इथे चेक करत असतो. अश्विन म्हणतो की काय झालं पूर्णाजींना? पूर्णाजी अशी चक्कर येऊन कशी काय खाली पडली? आता इथे प्रताप म्हणतात तू आधी पूर्णाजीला चेक कर, तिचा BP वगैरे चेक कर, बाकी मी तुला सगळं सांगतो की काय झालं ते. आता इकडे पूर्णाजीला अश्विनने चेक केल्यानंतर काही मेडिसिन्स देतो. पण आता प्रताप म्हणतात की अश्विन मला एक गोष्ट तुला विचारायची आहे. अश्विन म्हणतो डॅड बोला ना, काय झालं? प्रताप म्हणतात की तुला माहीत होतं की प्रिया प्रेग्नंट आहे ते? प्रियाने फोन केला होता पूर्णाजीच्या फोनवरती आणि तिने ही गोष्ट पूर्णाजीला सांगितली आणि त्या गोष्टीचा पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसला आणि म्हणून पूर्णाजी चक्कर येऊन खाली पडली आहे. आता अश्विनने मात्र डोक्याला हातच लावला आहे, कारण जी गोष्ट त्यांनी इतके दिवस सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता ती गोष्ट प्रियाने शेवटी पूर्णाजीला फोन करून सांगितलंच आहे. त्यावर आता प्रताप म्हणतात ह्या मुलीने ही गोष्ट तर सांगितली खरी, पण पूर्णाजीला आता ह्या गोष्टीचा केवढा मोठा धक्का बसला असेल, कारण पूर्णाजी सायलीला तन्वी समजते आणि ह्या मुलीने आता हे सांगितल्यावर. त्यावर आता अश्विन म्हणतो की पूर्णाजी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणारच नाही आहे, तोपर्यंत मी मॅडमला बोलून घेतो, कदाचित त्या बोलल्यानंतरच आपल्याला काहीतरी कळेल. आणि पूर्णाजींना आता चेक करण्यासाठी अर्जुनने पुन्हा ज्या डॉक्टरांचा फॉलोअप सुरू आहे पूर्णाजीला त्यांना बोलवतो. पण आता इथे प्रताप म्हणत असतात की अश्विन तुला ही गोष्ट आधीपासून माहीत होती का की ही प्रिया प्रेग्नेंट आहे ती? मग जर माहीत होती तर ती ही गोष्ट आमच्यापासून तू लपून का ठेवली? अश्विन आता इथे काहीच बोलत नाही. त्यावर प्रताप म्हणतात म्हणजे याचा अर्थ तुला माहीत होतं आणि तरीसुद्धा तू ही गोष्ट आमच्यापासून लपून ठेवली का? त्यावर कल्पना म्हणते अरे अश्विन तू एवढी मोठी गोष्ट आमच्या सगळ्यांपासून का लपून ठेवली? त्यावर अश्विन म्हणतो की मला त्या मुलीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे, ना त्या मुलीशी ना त्या मुलीच्या होणाऱ्या बाळाशी माझा काही एक संबंध नाही आहे. आणि मला माहिती आहे ही मुलगी ही सगळी पुन्हा तीच नाटकं करते कारण तिला या घरामध्ये यायचं आहे आणि या बाळाच्या निमित्ताने ती या घरामध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल आणि मला तेच नको आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. आता मात्र सगळ्या सुभेदारांना सगळ्यांसमोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे
की आता प्रिया प्रेग्नंट तर आहे, भले तिने कितीही गुन्हे केले असले, कितीही चुका केल्या असल्या तरी तिच्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे अश्विनचं आहे. त्याच्यामुळे आता हे सगळेजण काय निर्णय घेतात प्रियाच्या बाबतीत हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच कळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.